नमस्कार मित्रांनो, मच अवेटेड मूवीचा राजे शिवाजी या मूवीचा टीजर आज रिलीज झालाय। या मूवीचा टीजर धुरंधर 2 सोबतच रिलीज झालेला होता, बट ते फक्त म्हणजे खूप कमी स्क्रीन्सवर लावण्यात आलेला होता आणि मी ज्या थिएटरमध्ये गेलेलो होतो त्या थिएटरमध्ये ते प्ले झालेलं नव्हतं। त्यामुळे आज ऑफिशियली यूट्यूबवर अपलोड झालेला आहे। तर कसा वाटला मला टीजर, चला बोलूयात। हा विद्रोह स्वराज्यासाठी या मूवीला डायरेक्ट केले रितेश देशमुख यांनी व तेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत। ऑनेस्टली सांगायचं झालं तर माझं मत सुद्धा बाकीच्या लोकांसारखंच एकदम मिक्स आहे। नो डाऊट रितेश देशमुख हे उत्तम ॲक्टर व डिरेक्टर आहेत आणि ॲज अ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये ते छान पण दिसत आहेत, पण काही सीन्समध्ये त्यांची बॉडी लँग्वेज व एक्सप्रेशन्स आणखीन सटल व इंटेन्सिटी पाहिजे होती त्यामध्ये, कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचं कॅरेक्टर खूप पॉवरफुल व इन्स्पायरिंग आहे। त्यासाठी त्या ॲक्टरला ते ॲटिट्यूड पुन्हा ती स्ट्रॉंगनेस ती असायला हवी होती, कारण छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते सीमित नाही आहेत, त्यांची छाप पूर्ण भारतामध्ये सोडा पूर्ण जगामध्ये त्यांना मानतात। त्यामुळे रितेश देशमुखच्या परफॉर्मन्समध्ये जे वेटेज पाहिजे होतं ते फारसं दिसायला मिळत नाही, कारण आजपर्यंत महाराष्ट्रामधून खूप साऱ्या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल साकारला आहे, पण आजपर्यंत सगळ्यात बिग बजेट हा चित्रपट आता बनतोय, ते पण एक मराठी कलाकार बनवतोय, ते पण हिंदी स्टार कास्टला घेऊन। तर त्यासाठी जे आपला मराठी कलाकार आहेत त्यानेच खूप म्हणजे जीव ओतून परफॉर्मन्स दिली पाहिजे। असं नाही की रितेश देशमुख यांचे म्हणजे एफर्ट्स आपल्याला जाणवत नाहीत किंवा आपल्याला दिसत नाहीत, त्यांचे एफर्ट्स आपल्याला दिसतात, बट ते माहिती का फील होत नाही। हे मान्य की त्यांनी रोल ऑनेस्टली प्ले केलाय व काही सीन्समध्ये त्यांचा परफॉर्मन्स खूप ओटून सुद्धा दिसतो। टीजरमध्ये मूवीचे व्हिज्युअल्स सेट्स खूप ग्रँड दिसतात, पण खरं सांगायचं म्हणजे ते खूप फेक फील होत होतं। मूवीमध्ये जे वॉर सीन्स आहेत ते खूप ब्रुटली करण्याचा प्रयत्न केलाय, पण ते ॲक्च्युअली फक्त प्रयत्नच केलाय। वॉरमधील ॲक्शन कोरिओग्राफी रिअलिस्टिक वाटत नाही, पण सिनेमॅटोग्राफी व कलर ग्रेडिंग हे उत्तम दिसते आणि काही व्हिडिओज तर खूप छान वाटतात बघायला। या मूवीमध्ये रितेश देशमुखने बॉलिवूडमधल्या सर्व घरी बसलेल्या पार्टीला उचललंय। अभिषेक बच्चन ॲज संभाजी शहाजी भोसले, जेनेलिया ॲज सईबाई, भाग्यश्री ॲज जिजाबाई व संजय दत्त ॲज अफजल खान। नंतर मूवीमध्ये आपल्याला विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर व फरदीन खान हे सुद्धा पाहायला मिळतात आणि जीवा म्हाळा यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला सलमान खान सुद्धा बघायला मिळू शकतात। तर या कास्टबद्दल पण माझे खूप मिक्स ओपिनियन्स आहेत। जेनेलियाची ॲक्टिंग व मराठी ॲक्सेंट ही नॅचरल वाटत नाही, ते खूप आर्टिफिशियल वाटतं। तुमच्या हाताने लवकरात लवकर स्वराज्याचा कळस चढू। भाग्यश्री यांना जिजामाता यांच्या रोलमध्ये बघणं आश्चर्यकारक होतं, त्याबद्दल मी मूवी बघितल्याशिवाय भाष्य करू शकणार नाही। संजय दत्त ॲज अफजल खान ठीकच दिसतो, त्यांना बघून काहीच एक्साइटमेंट वाटत नाही। डोळे बंद करून पण तुम्ही सांगाल की त्यांचं काम कसं असणार आहे। आणि मला एक कळत नाही, फरदीन खानला कोण घेतले, ते घरीच बसलेला बरा होता। अमोल गुप्ते, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर हे चांगले दिसत आहेत आणि अभिषेक बच्चन पण ठीकठाकच दिसत आहेत। ते आपल्याला संभाजी शहाजी भोसले यांच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये। हा चित्रपट आपल्याला मराठी, हिंदी, तेलुगू या भाषांमध्ये आपल्याला 1 मे रोजी आपल्याला चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळणार आहे। टीजर पाहून तर माझं खूप मिक्स मत आहे। मूवी आल्यावरच आपण सविस्तर बोलू शकतो व एक भक्कम कमेंट पास करू शकतो। ठीक आहे मित्रांनो, हे होतं माझं ऑनेस्ट मत या टीजर बद्दल। तुम्ही जर हा टीजर पाहिलाय तर तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा। ठीक आहे मित्रांनो, तुमची व तुमच्या परिवाराची काळजी घ्या। थँक्यू, टेक केअर, बाय।